नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। कहाणी गणपतीची। ऐका भगवान गणेशा तुमची कहाणी। निर्मळमळे उदकांचे तळे, बेलाचं वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा। हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा, माघी चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावेत, 6 ब्राह्मणाला द्यावेत, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गजानन मनी स्मरावा। मनी पाविजे चिंतेने लाभिजे, मन कामना कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे। ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी संपत शनिवाराची। ऐका भगवान शनिवारा तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं। तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होत्या। पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळी जेवी, लेकींना सुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी। याप्रमाणे करता करता श्रावण मास आला। पहिला शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला। जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकऱ्या कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्या टाकळ्याचं बी वाटून ठेव। सुनेनं बर म्हटलं। माडीवर दाणे पाहून लागली। अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले, तेवढेच तिनं दळले, त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनी कुरडूची भाजी केली, तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्या तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल आणि काहीतरी खायला दे। तिला त्याची दया आली, बरं म्हणाली, घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेले बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला। तसा कुष्ठाने तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला? तुला काहीही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले। काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आले। त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोष झाला। आपल्या घरात काहीच नव्हतं, हे असं कसं निघालं म्हणून आश्चर्य करू लागले। दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं। सगळी माणसं घेऊन शेतावर गेला। इकडे काय मौत झाली। शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ठाचं रूप घेतलं, ब्राह्मणाच्या घरी आले। मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल, माखू घाल म्हणू लागले। ब्राह्मणाची सून घरी होती। ती त्याच्याशी बोलू लागली, बाबा, आम्ही काय करावं, आमच्याजवळ काहीच नाहीये। देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे। ब्राह्मणाची सून माझ्याजवळ काहीच नाही असं म्हणू लागली। देव म्हणाले, बर, तर मग तुझ्याजवळ असलं तरी नाहीसच होईल, असा त्यांनी शाप दिला आणि ते अंतर्धान पावले। ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडे मडकी पाहू लागली, तिला काही सापडलं नाही। संध्याकाळ झाली, सासू सासरे घरी आले, सर्व तयारी पाहू लागले, तो त्यांना काहीच दिसेना। मग सुनेला रागे भरले। सुनेनं झालेली हकीकत सांगितली। पुढं 3रा शनिवार आला। ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं।
जेवणाची चांगली तयारी कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिनंही दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत सांगितली. सगळ्यांना उपवास पडला. मनात फार खिन्न झाले. पुढं चौथा शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलित कुष्ठ्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं. ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजी भाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडे मडकी पाहू लागली. डाळदाणा दृष्टीच पडला. तो काढला. तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे दोघंही तिघं आले. सुनेला विचारू लागले, मुली मुली, आज तू काय केलं आहेस? सुनेने सांगितलं, सगळी तयार आहे. न्यायला तेल आहे, टाकळाची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला. आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस असं तिला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्याला आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला? सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीच पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीत हिरे मोते दृष्टीच पडले. सुनेला दाखवले. याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली. त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणूनही सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपवास घडला. पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना,
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये. ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती. नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे. पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी. सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे. आणिला मागुती नेला आला गेला मनोगती. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे. तयासी तुलना कोठे मेरू मांदार धाकुटे. ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके. तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. वाढता वाढता वाडे भेदिले शून्यमंडळा. धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही. पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करोनिया. भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही. नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी. दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे. रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्. कैलास राणा शिवचंद्रमौळी. फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी. तुझवीण शंभो मज कोण तारी. रवींदुदावा नलपूर्ण भाळी. स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी. ब्रह्मांड दिशा मदनांतकारी. तुझवीण शंभो मज कोण तारी. जटा विभूती उटी चंदनाची. कपालमाला प्रीतगौतमीची. पंचानना विश्वनिवांतकारी. तुझवीण शंभो मज कोण तारी. वैराग्ययोगी शिवशूलपाणी. सदा समाधी निजबोधवाणी. उमानिवासा त्रिपुरांतकारी. तुझवीण शंभो मज कोण तारी. उदार मेरुपती शैलजेचा. श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा. दयानिधी जो गजचर्मधारी. तुझवीण शंभो मज कोण तारी. ब्रह्मादिवंदी अमराधिनाथ. भुजंगमाला धरी सोमकांत.
गंगा शिरी दोष महाविदारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हळाहळे कंठ निळाची साजे. दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. श्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चूडा मणी कोण आहे. उदास मूर्ती सदा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भूताधिनाथ अरियंतकाचा, तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा. राजा महेश बहुबाहुधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नंदी हराचा हरनंदिकेश, श्री विश्वनाथ म्हणती सुरेश. सदाशिव व्यापक तापहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भयानक भीम विक्राळ नग्न, लीला विनोदे करी काम भग्न. तो रुद्र विश्वंबर दक्ष भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. इच्छाहराची जग हे विशाळ, पाळी रचितो हरिब्रह्म गोळ. उदापती भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्म मंत्र. विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. प्रयागवेणी सकळाहराच्या, पदारविंदी वाहती हरीच्या. मंदाकिनी मंगल मोक्षकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कीर्ती हराची स्तुती बोलवेना, कैवल्यदाता मनुजा कळेना. एकाग्रनाथ विष अंगीकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगा जवळी महंता. अंकी उमाते गिरिरूपधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सदा तपस्वी असे कामधेनू, सदा सतेज शशिकोटी भानू. गौरीपती जो सदा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौर स्मरल्या विसावा, चिंता हरी जो भजका सदैवा. अंती स्वहित सूचना विचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. विराम काळी विकळे शरीर, उदास चित्ती न धरीच धीर. गंभीर धीर सुरचक्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सुखावसाने सकळे सुखाची, दुःखावसाने टळती जगाची. देहावसाने धरडी थरारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अनुहत शब्द गगनी न माय, त्याचे निनादे भवशून्य होय. कथा निजांगे करुणा कुमारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शांती स्वलीला वदनी विकासे, ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे. बिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पितांबरे मंडित नाभिजाची, शोभा जडित वरी किंकिणींची. देव दत्त दुरितांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जीवा शिवांची जडली समाधी, विठला प्रपंची तुटली उपाधी. शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. निधान कुंभ भरला अभंग,
पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग, गंभीर धीर सुरचक्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंदार बिल्वे बकुले सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी. काशीपुरी भैरव विश्वतारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जाई जुई चंपक पुष्प जाती, शोभे गळा मालती माळ हाती. प्रताप सूर्य शरचापधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनी विकासे. नेई सुपंथे भव पैल तीरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नागेश नामा सकळा जिव्हाळा, मना जपे रे शिवमंत्रमाळा. पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. एकांती ये रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिवसौख्य नामी. शिणलो दयाळा बहुसाळ भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. योगाभ्यास नको व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको. काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टांश शंकू नको. ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इति शिवार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार.